ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की चित्रकेतूच्या दरबारामध्ये अचानक अंगिरा ऋषी आले आणि त्यांनी अंगिरा ऋषींचं उत्तम स्वागत करून त्यांची पाद्यपूजा केली. तेव्हा अंगिरा ऋषी विचारतात, राजन, चेहऱ्यावर एवढी खिन्नता का? या खिन्नतेचं कारण तरी काय आहे? तेव्हा चित्रकेतू म्हणाला, संतान नाही आहे मला, त्याचं फार दुःख वाटतं, कृपया मला संतान द्या. तेव्हा अंगिरा ऋषींनी त्याला सांगितलं, राजन, जे आपल्याकडं नाही त्याच्याबद्दल राजन खेद करू नकोस. भगवंतांनी जे दिलंय त्यात आनंद मानूनच राहा. तेव्हा चित्रकेतूनं पाय पकडून सांगितलं, महाराज, काहीही करा, पण मला एक मुलगा द्या. तुम्ही हे करू शकता, तुमचा तेवढा अधिकार आहे, कृपया माझी याचना पूर्ण करा. तेव्हा अंगिरा ऋषींनी एक यज्ञाचा प्रसाद राणीला दिला आणि सांगितलं, राजन, तुला या यज्ञप्रसादानं एक पुत्र होईल. तो पुत्र तुला आनंद देईल, तसं शोकही देईल. कारण उपनिषदामध्ये म्हणलेलं आहे, प्रियम त्वाम रोचती, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ते एक दिवस तुम्हाला रडवणारच, बंधनात टाकणारच, म्हणजेच विनाश होणाऱ्या जगावर प्रेम करण्यात काहीच अर्थ नाही. एवढं सांगून अंगिरा ऋषी निघून गेले. योग्य कालावधीनंतर चित्रकेतू आणि राणी कृतज्योतीला मुलगा झाला. अतिशय आनंद झाला सगळ्यांना. पुत्रवती कृतज्योतीला पाहून इतर राण्या तिचा मत्सर करायला लागल्या. एक दिवस संधी मिळताच त्या मत्सरी राण्याने चिडून त्या मुलाला विष खाऊ घातले. कृतज्योती राणी आणि चित्रकेतू राजाला याचीच काही कल्पना नव्हती. ते नेहमीप्रमाणे वावरत होते. खूप वेळ झोपलेल्या बाळाला उठवायला गेलेल्या दाईला लक्षात आलं की काहीतरी घात झालाय. ती दाई छाती पडून शोक करायला लागली. तेव्हा कृतज्योती राणीनं जवळ येऊन पाहिलं आणि ती दुःखानं बेशुद्धच पडली. नंतर शोक करायला लागली, जोरजोरात रडायला लागली. चित्रकेतू धावत आला. त्या बाळाच्या भोवती बसून सर्व लोक शोक करू लागले. अरे बाळा, आम्हाला सोडून कसा गेलास रे? आम्हाला सोडून जाऊ नकोस. बाळा, परत ये. तुझे मित्र तुला खेळायला बोलवत आहेत, ते बघ. ये लवकर, ये बाळा, परत ये. पुत्रवियोगानं चित्रकेतू राजा बेशुद्ध पडला. खूप दिवस त्याचा शोकच चाललेला होता. त्याची समजूत काढण्यासाठी नारदांच्यासह अंगिरा ऋषी तिथं आले. दोघांनी त्याला खूप समजावलं, पण तो मात्र हट्ट करायला लागला. तुम्ही माझा मुलगा जिवंत करा, तुमच्यामध्ये तो शक्ती आहे, तुम्हाला तेवढा अधिकार आहे, काहीही करा, माझा मुलगा तुम्ही परत दिलाच पाहिजे. तेव्हा नारद मुनी त्याला विचारतात, राजन, तू ज्याच्यासाठी एवढा शोक करतोयस तो तुला ओळखेल का रे? पूर्वजन्मी तू त्याचा कोण होतास बरं? पुढील जन्मी तुझा त्याचा काही संबंध असेल का? पण हे समजण्याच्या मनस्थितीमध्ये राजा राणी दोघंही नव्हते. ते अत्यंत शोकच करत होते. राजा म्हणत होता, हे ऋषीवर, आपण मला संतान दिलं, आता आपणच त्याला जिवंत करा. तेव्हा नारद म्हणाले, मुलासाठी रडणं व्यर्थ आहे. तुम्ही स्वतःसाठी अश्रू ढाळा. कारण तुझा मुलगा जिथं गेलाय ना, तिथून परतणं अशक्य आहे. उलट तू आनंदच व्यक्त केला पाहिजेस, कारण हा तुझा शत्रुपुत्र होता. हे ऐकून तर राजाला अतिशय राग आला. तेव्हा नारद म्हणाले, आपल्या पोटी पुत्र येतो तो 4 रूपांनी येतो. मागील जन्मी असहाय्य आगतिक व्यक्तीला आपण खूप त्रास दिला असेल तर ती व्यक्ती पुढील जन्मी आपल्या पोटी येऊन आपल्याला शत्रू मानून खूप त्रास देते. तो शत्रुपुत्र असतो. तुम्ही एखाद्याची खूप सेवा केली, त्याच्यावर खूप परोपकार केले, तर त्याला वाटतं की याचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही. ती व्यक्ती पुढील जन्मी तुमच्या पोटी येऊन तुमची सेवाच करत राहते. तो सेवक पुत्र असतो. आपण कुणाचं तरी ऋण घेतलंय पण त्याची परतफेड केलेली नसेल तर ती व्यक्ती तुमच्या पोटी येऊन दिलेलं कर्ज वसूल करण्याच्या हेतूनं नुसता खर्चच करत राहील, त्याला ऋणको पुत्र म्हणतात. आणि उदासीन पुत्र
खरं म्हणजे हा अत्यंत ज्ञानी जीव असतो. आपल्याला अजूनही किती काळ पृथ्वीवर राहिल्यानंतर मोक्ष मिळणार हे त्याला ठाऊक असतो. तो केवळ तेवढाच वेळ काहीही न करता, नवीन प्रारब्ध न करण्याकरता, न घडवण्याकरता, वेळ काढण्याकरताच जन्म घेतो. तो उदासीन पुत्र. नारद म्हणतात, मी तुझ्या मुलाला बोलवतो, पण तो तुला ओळखेल का? राजा म्हणतो, महाराज काय बोलता हे? तुम्ही त्याला जिवंत करा, मी त्याला बोलवल्याबरोबर तो नक्की मला ओळखेल. नारदाने सांगितलं, मुलाला मी जिवंत नाही करत, त्याच्या सूक्ष्म देहाला प्रकट करतो. त्यांनी जर तुला ओळखलं तर तुला तो जिवंत करून देईन. आणि नारदाने आचमन केलं आणि मृतपुत्राच्या मृतात्म्याला जीवात्म्याला बोलवलं. जीवात्मा अंतराळीच उभा राहिला. त्याला पाहताच राजा राणी त्याला, अरे बाळा ये रे आमच्याकडं, आता तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. तेव्हा जीवात्मा विचारतो, आपण कोण? बाळा असं काय बोलतोस? विसरलास काय? ही तुझी आई, मी तुझे बाबा. माझे तर हजारो जन्म घेऊन झालेले आहेत. मी कोणत्या कोणत्या मातापितांना लक्षात ठेवू? असं सांगून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा नारद सांगतात, हे राजन, तू ज्याच्यासाठी रडत आहेस तो तर तुझ्याकडं बघूसुद्धा इच्छित नाही, तरी तू एवढा शोक करतोयस. चित्रकेतूला त्वरित हे पटलं. चित्रकेतूने आपला शोक आवरला आणि मुलाचे अंतिम संस्कार केले. त्यानंतर चित्रकेतू नारदांच्याकडे गेला आणि नारदांच्याकडनं त्यांनी दिव्य ज्ञान घेतलं. नारदाने त्याला संकर्षण मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर चित्रकेतूने तपश्चर्या केली. भगवंतानी त्याला दर्शन दिलं. चित्रकेतू महाज्ञानी महासिद्ध होऊन भगवंतांचा पार्षद बनला. पार्षद झालेला चित्रकेतू आता विद्याधर लोकास प्राप्त झाला. शेष भगवानांच्याकडून मिळालेल्या विमानात बसून तो सगळीकडं विचरण करीत असे. एक दिवस तो कैलास पर्वतावर गेला. तिथं त्यांनी बघितलं की देवी पार्वती भगवान शंकरांच्या मांडीवर विराजमान झालेली होती. भगवान शंकरांच्या समोर अनेक ऋषी मुनी उपस्थित होते. भगवान शंकर त्यांना उपदेश करत होते. हे पाहून चित्रकेतूला आश्चर्य वाटलं आणि चित्रकेतू भगवान शंकरांच्याकडे बघून मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, सामान्य मनुष्यसुद्धा दुसऱ्या व्यक्तींच्या समोर आपल्या पत्नीला मांडीवर घेऊन बसत नाही. यांना सामान्य धर्माचंही ज्ञान नाही असं दिसतं. तत्त्वज्ञान धर्माच्या एवढ्या चर्चा करतात आणि भर सभेत पत्नीला अशा प्रकारे जवळ बसवतात. हे ऐकून पार्वती मातेला अत्यंत क्रोध आला आणि त्यांनी सर्वांसमक्ष त्याला असुर बनण्याचा शाप दिला. तेव्हा तो म्हणाला, हे माते, क्षमा असावी. आपल्याला दुःख झालं याचं मला अत्यंत दुःख वाटत आहे. असुर बनण्याची माझी तयारी आहे. आपण जसा शाप दिला आहे तसंच होईल, कारण देवता कधी मिथ्या भाषण करीत नाहीत. ते जसे म्हणतील तसे व्हायलाच पाहिजे. असं म्हणून चित्रकेतू निघून गेला. शंकर भगवान देवी पार्वतीकडे पाहून म्हणतात, बघितलंस भक्त कसा असतो ते. त्याने क्षमा मागितली, पण शापातून मुक्त करायला सांगितलेलं नाही. त्याच्या बोलण्यानं आपल्याला दुःख झालं म्हणून त्यांनी क्षमा मागितली. त्याचं त्याला दुःख वाटतं. तो असुर झाला, पण त्यांनी पूर्वी केलेली भक्ती प्रकटच झाली. विचार करा, चित्रकेतूनं बघितलं ते बरोबरच होतं का चूक होतं? आणि बोललाय ते सुद्धा बरोबरच आहे ना, तरी असं का झालं? कारण दिसतं तसं नसतं. शंकर भगवान सगळ्यांच्या समोर पार्वती मातेला मांडीवर घेऊन बसणार शक्यच नाही आहे. पण त्यावेळेला ऋषीमुनींना उपदेश करत असताना कामदेव तिथं आला आणि त्याने भगवान शंकरांना युद्धाचं आमंत्रण दिलं. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मला काही तुझ्याशी युद्ध खेळायचं नाही आहे. अनेक वेळा तुला हरवलेस, परत परत तू नवीन नवीन शस्त्र घेऊन येतोयस आणि लढतोयस. तेव्हा अत्यंत आजीजीने कामदेव म्हणाला, महाराज, फार नवीन चांगली मी शस्त्र आणलेली आहेत. मला त्यांचा परिणाम बघायचा आहे आणि ह्यावेळेला मी नक्की जिंकणारच. तेव्हा तुम्ही माझ्याकरता एकदा युद्धाला तयार व्हा. शंकर भगवानाने त्याची इच्छा
मानली आणि मग कामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्या मांडीवर पार्वती मातेला बसून तिच्याकडं बघायला लागले. कामदेवाने मदनबाण मारले, अनेक अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाण मारले, तरीसुद्धा भोलेनाथांच्या मनामध्ये कामविकार जागृत झाला नाही. त्यामुळं शेवटी कामदेव हताश झाला आणि कामदेवाने क्षमायाचना करून तेथून निघून गेला. याचा अर्थ असा आहे की दिसतं तसं नसतं. भगवान भोलेनाथांना इतके मदनबाण मारूनसुद्धा ते कामग्रस्त झालेले नाहीत. पण कामदेवाचं म्हणणं ऐकण्याकरता त्याने पार्वतीला मांडीवर घेतलेलं होतं आणि हेच चित्रकेतू राजाला खटकलं. आता आपण इथं धर्माचा विचार पाहू. चित्रकेतू जो विद्याधर बनून आलेला होता तो काय म्हणाला, सामान्य पतीसुद्धा पत्नीला एकांतातच भेटतो, सगळ्यांच्या समोर अशा प्रकारे पत्नीला जवळ घेऊन बसत नाही. शंकर भगवान विचार करतात, या जगात माझ्याशिवाय दुसरं आहेच कोण? जरा विचार करा. तुम्हाला वाटतं हा समाज माझ्याहून वेगळा आहे, पण माझ्या दृष्टीनं मीच सर्वत्र आहे. मग मी कुणापासून काय लपवायचं? आणि पार्वती जवळ बसलेली आहे. तुम्हाला दिसतात आम्ही दोघं आहोत, पण खरं म्हणजे आम्ही दोन नाहीत. केवळ तसं दिसतं, पण आम्ही एकरूपच आहोत, असा भाव भोलेनाथांचा होता. मी आणि पार्वती दोन नाही, एकच आहोत आणि हे जगसुद्धा माझ्यापेक्षा वेगळं नाही. ह्यापेक्षा वेगळा एकांत तो कुठला? ही गर्दी आहे आणि हा एकांत आहे, अशी सामान्य लोकांची दृष्टी असती. पण भगवान शंकरांची दृष्टी वेगळी आहे. अशा प्रकारे हा चित्रकेतू वृत्रासूर बनला, परंतु त्याची पूर्वभक्ती प्रकट झाली आणि तो मुक्त झाला. या कथेबरोबरच 6वा स्कंध संपतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. 7वा स्कंध अतिशय सुंदर आहे. 7व्या स्कंधात पुराणांचं लक्षण उती म्हणजेच कर्मवासना प्रकट होतं. आधीच्या स्कंधात आपण बघितलं पोषण म्हणजे भगवत कृपा अर्थात अनुग्रह कसा होतो हे पाहिलं. भगवंतांची जर एवढी कृपा आहे आणि ती सगळ्यांच्यावर आहे, तर जीव इतके दुःखी का असतात? हा स्वाभाविक प्रश्न आहे. भगवंतांची कृपा सगळ्यांच्यावरच असते, परंतु कर्मवासना किंवा उतीमुळं लोक दुःखी होतात. ते आपल्या कर्मवासना सोडायला तयार होत नाहीत. ह्या वासना 2 प्रकारच्या असतात. वासना म्हणजे इच्छा. प्रत्येक वेळी वासना वाईट नसते, पण जेव्हा इच्छा तीव्र होते तेव्हा ती वासना बनते. एक शुद्ध वासना आणि दुसरी मलिन वासना. मलिन वासना जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवते. मलिन वासना जन्मास कारण बनते. मलिन वासनेचे काही प्रकार आहेत: लोकवासना, शास्त्रवासना, शरीरवासना. आपल्याला सगळ्यांनी चांगलंच म्हणावं ही लोकवासना आहे. नेहमी सर्वांनी आपल्याला मान द्यावा, सगळ्यांनी आपलं गुणगान करावं, मला कोणी वाईट म्हणू नये, लोकांच्यात माझी प्रतिष्ठा वाढावी, यासाठी ही लोकवासना काहीही करण्यास भाग पाडते. दुसरी शास्त्रवासना. यामध्ये अर्थवासना, पाठवासना आणि अनुष्ठान वासना येतात. पाठवासना म्हणजे सर्व पाठ केलं, पाठांतर केलं, पण उपयोग काय? कारण आपल्याला काही जे आचरणात आणायचं असतं ते आपण आणतच नाही. शास्त्र पाठ आहे, पण ते आपण वागायचंच नाही, मग काय उपयोग? त्यामुळं पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. अनुष्ठान वासना, अर्थवासना अशाच आहेत. अनुष्ठान सुरू केलं आणि अर्धे असतानाच मृत्यू आला तर तो पुरं करण्याकरता पुन्हा जन्म घ्यायलाच लागतो ना. तसंच शरीरवासना. माझ्या शरीराचं नीट पोषण व्हावं, माझं कायम रक्षण व्हावं, ही शरीरवासना आहे. त्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. खाल्लेलं पचत नाही, ही पोषण वासना आहे. खर्चटू नये, लागू नये, ही रक्षण वासना आहे. आता शुद्ध वासना बघूया. शुद्ध वासना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवते. शुद्ध वासना जन्माचा नाश करते. शुद्ध वासना 4 प्रकारची असते: मैत्री वासना, करुणा वासना, मुदिता वासना आणि उपेक्षा वासना. आपल्याला संत महात्मे भेटावेत असं नेहमी वाटतं.
संत दिसल्याबरोबर आपल्याला आनंद होतो, आपण त्यांना घरी घेऊन जावं, त्यांची थोडी सेवा करावी अशी आपली इच्छा होते. ही मैत्री वासना. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.